हॅलो फ्रेंड्स, देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची डिटेलमध्ये कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. हा ब्लाऊज आपला असणार आहे 4 टक्सचा. तर याची डिटेलमध्ये कटिंग कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. याचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, म्हणजे या ब्लाऊजची कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपले येणार आहे. तर चला सुरुवात करूया मग आजच्या या सुंदरशा अशा व्हिडिओला. इथे सगळ्यात आधी मी तुम्हाला मेजरमेंट दाखवून घेतलेलं आहे. तर हे मेजरमेंट मी तुमच्या मापानुसार घ्यायचं आहे. तर इथे सगळ्यात आधी जे आहे अस्तरच्या कपड्याला व्यवस्थितरित्या मी प्रेस करून घेतलेली आहे आणि त्यानंतर खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ओढून घेतली आहे. आता त्यानंतर 1 इंचाच्या अंतरावर खूण करून मी इथे दुसरी सरळ लाईन ओढून घेत आहे. त्याचं कारण यासाठी की इथे हा गळा जो आहे थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे. ते मी व्हिडिओत तुम्हाला पुढे सांगेलच. तर त्यासाठी आपल्याला बॅक साईडला हा मार्जिन 1 इंच सोडून घ्यायचा आहे. आणि हे 1 इंच सोडलेल्या अंतराच्या नंतर वरती आपल्याला जे आहे आपलं नॉर्मल ब्लाऊजचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर इथे मी ब्लाऊजची उंची आपली होती 14.5 इंच, त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून टोटल 15.5 इंच जे आहे उंची टाकून घेतलेली आहे. आणि जिथे उंची टाकून घेतली आहे त्या तिथे एक स्ट्रेट लाईन ओढून घेतली आहे. आता इथे मी 2.5 इंच गळा रुंदी टाकून घेत आहे आणि 5.5 इंच जे आहे शोल्डर टाकून घेत आहे. त्यानंतर जिथे मी गळा रुंदी टाकून घेतली होती तिथे 2 पॉईंट खाली रेष ओढून तिथून जे आहे मी इथे गळ्याची मार्किंग करून घेत आहे. तर 6.5 इंचाचा आपला गळा आहे आणि तिथे 6.5 इंचाच्या पुढे मी 2.25 इंचावर खूण करून घेतली आहे. आणि तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी बॉक्स जो आहे आपला गळा बनवण्यासाठी ड्रॉ करून घेत आहे. त्यानंतर इथे मी पुढच्या गळ्याचा गोल आकार इथे देऊन घेतलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या प्रॉपर असा गोल आकार मी इथे दिलेला आहे. त्यानंतर इथे मुंडा मी घेणार आहे 5.5 आणि त्या 5.5च्या खूणवर मी प्रॉपर मुंड्याची लाईन जी आहे ती जोडून घेणार आहे आणि अशी व्यवस्थितरित्या स्ट्रेट लाईनसुद्धा टाकून घेणार आहे. आता त्यानंतर इथे आपल्याला चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे. तर आपली चेस्ट आहे 34 इंच, तर 34चा चौथा भाग होतो 8.5. तर इथे मी 8.5 इंच टाकून घेतलेला आहे. तर जिथे 8.5 इंचाची खूण केली होती तिथून आतमधल्या साईडला मी 2.5 इंच टाकून घेतलेला आहे आणि त्या 2.5 इंचाच्या खुणेपासून पुन्हा आतल्या साईडला 1.25 इंच टाकून घेतलेला आहे. आणि त्या 2 खुणा ज्या केल्या होत्या त्या आपल्याला सेंटरच्या मुंड्याच्या लाईनला जोडून घ्यायच्या आहेत. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला मुंड्याचा आकार एकदम प्रॉपर येत आहे. तर इथे मी मागचा आणि पुढचा दोघी मुंड्यांचा आकार जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला इथे कमरेचा भाग जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथे कमर आपली आहे 30.5 इंच, त्यामध्ये 4 इंच आपल्याला ॲड करायचं आहे टक्सचं मार्जिन देण्यासाठी. तर 30 प्लस 4 होतं आपलं 34.5 इंच. तर 34.5 इंचाचा चौथा भाग होतो 8.5 इंचाच्या वरती 2 पॉईंट. तर 8.5 इंचाच्या वरती मी 2 पॉईंट देऊन इथे मार्किंग करून घेतली आहे आणि त्या मार्किंगला आणि वरच्या चेस्टच्या ज्या मार्किंग आहे त्याला मी धरून एक लाईन ओढून घेतलेली आहे. त्यानंतर एक स्केल ठेवून पुढे किंवा तुम्ही 1.5 इंच मार्जिनसुद्धा ठेवू शकता आणि तेवढं जे मार्जिन आहे आपल्याला एक्स्ट्राचं ॲड करायचं आहे. ते आपण ब्लाऊज रेडी झाल्यावर जे मार्जिन ठेवत असतो त्यासाठी आपल्याला हे मार्जिन इथे ॲड करायचं असतं. तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला बॅकचा हा पूर्ण भाग जो आहे तो ड्रॉ करून झालेला आहे. आता इथे आपल्याला फ्रंट पार्टसुद्धा याच भागावर ड्रॉ करायचा आहे. तर इथे 2.25 इंचावर जे आहे मी मार्किंग करून घेतली आहे आणि स्ट्रेट लाईन ओढून घेतली आहे. ही योकपट्टी असणार आहे. आता त्यानंतर इथे 1 इंच मी खूण करून घेत आहे योकपट्टीचा आकार देण्यासाठी आणि 3.5 इंचावर इथे मी पुन्हा एक खूण करून घेत आहे आणि त्या खूणपासून एक स्ट्रेट लाईन मी इथे ओढून घेतली आहे. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या खूणच्या सेंटरला मी 1.25 इंच जे आहे टाकून घेतलं आहे टेपच्या मदतीने आणि अशा पद्धतीने तिथे मी जे आहे लाईन ड्रॉ करून घेतली आहे. तर हा आपला फ्रंट पार्ट असणार आहे. 4 टक्स हे आपलं ब्लाऊज असणार आहे. तर हे 4 टक्सची मी इथे ड्रॉइंग करून घेत आहे. आता ही ड्रॉइंग करून झाल्यानंतर मी हे आपलं पीस जो आहे तो कट करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच हे पीस जे आहे ते कट करून घ्यायचं आहे.
तर हा आपला प्रॉपर बॅक साईडचा भाग असणार आहे. या भागावरूनच आपण फ्रंट साईडच्या पार्टची कशी कटिंग करायची ते सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग पूर्णपणे व्यवस्थितरित्या मी इथे या व्हिडिओत सांगितलेली आहे, ती तुम्हाला कशी करायची ते व्यवस्थितरित्या समजेल. तर आता हा बॅक साईडचा भाग जो आपण कट करून घेतला होता तो मी साईडला ठेवून घेतला आहे आणि पीस जे आहे अशा पद्धतीने माझ्या साईडने ठेवून घेतला आहे. आता इथे जे आहे मी तुम्हाला दिसत असेल बॅक पार्टचा जो भाग काढून घेतला होता त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला ज्या उरलेला कापड होता त्यामध्ये मी जो आपला हा भाग आहे तो उलट्या दिशेने ठेवून घेतला आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता. इथे मी मार्किंग करण्यासाठी या मार्किंग व्हीलचा वापर करणार आहे. तर जेव्हा तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असता तर हे मार्किंग व्हील वापरणं खूप गरजेचं असतं. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कशा पद्धतीने जे आहे शोल्डरचा भाग आणि गळ्याचा भाग या मार्किंग व्हीलच्या मदतीने ट्रेस करून घेत आहे ते. फक्त आपल्याला हाताच्या मदतीने व्यवस्थितरित्या प्रेस करून हे व्हील जे आहे आपल्या फ्रंट पार्टच्या मार्किंगवर फिरवून घ्यायचं आहे. तर हे व्हील फिरवल्यानंतर एक्झॅक्ट जशी आपण ड्रॉइंग केलेली असते ती खालच्या कपड्यावर तिचे जे डॉट डॉट आहे ते उमटून जातात. तर तुम्ही इथे व्हिडिओत बघू शकता मी कशी आपली फ्रंट पार्टची जी ड्रॉइंग केलेली होती त्या ड्रॉइंगवर फक्त हे मार्किंग व्हील जे आहे व्यवस्थितरित्या फिरवून घेत आहे. तर आता मुंड्याचा आकारसुद्धा मी इथे ड्रॉ करून घेत आहे. हे मार्किंग व्हील वापरताना तुम्ही बघू शकता मी एक हात जो आहे माझा प्रॉपर कपड्यावर सेट करून ठेवला आहे जेणेकरून कपडा प्लेन राहील आणि दुसऱ्या हाताने फक्त मार्किंग व्हील फिरवून घेत आहे. तर आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता आपली प्रॉपर जी मार्किंग आहे एक्झॅक्ट पूर्ण पार्टची ती या कापडावर जी आहे ती ट्रेस होऊन गेलेली आहे. आता त्यानंतर अशा पद्धतीने मी इथे 3.5 इंच टाकून घेणार आहे आणि उभे 4 इंच टाकून घेणार आहे. तर हा आपला जो आहे टक्स असणार आहे खालच्या साईडचा. तर हुकाच्या साईडपासून 3.5 आणि त्यापासून वरती 4 इंचाची आपल्याला मार्किंग करून इथे आपल्याला हा टक्स मार्किंग करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर जिथे मार्किंग आपली केली होती एक्झॅक्ट त्याच्या खाली 1.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि 1.5 इंचाच्या अंतरावर आपल्याला पूर्ण हे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की मी 1.5 इंचाची पूर्ण मार्किंग करून घेतली आहे एंडपर्यंत आणि तेवढा आकार आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे मी लास्टला पट्टी ठेवून घेत आहे एक आणि तेवढं अंतर जे आहे वाढवायचं आहे. जर तुम्हाला स्केलनी समजत नसेल तर खालच्या साईडला ज्या साईडला आपण टक्स टाकला आहे तिथे आपल्याला 1.5 इंच अंतर वाढवायचं आहे आणि वरच्या साईडला जिथला आपला मुंडा आहे तिथे आपल्याला 1 इंच अंतर वाढवायचं आहे. आता मुंड्यात सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हे अंतर ॲडजस्ट करून वाढवून घ्यायचं आहे. तर ते कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण त्याआधी आपण पुढचे जे आहे ते टक्स ड्रॉ करून घेणार आहोत. तर हा आधी जो आपण टक्स टाकून घेतला आहे त्याच्या 1.5 इंचाच्या अंतरावर आपल्याला 3 खुणा करून घ्यायच्या आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल त्या पद्धतीने आणि तसे आपल्याला हे टक्स जे आहे ते ड्रॉ करून घ्यायचे आहे. तर बघा आपण हे टक्स ड्रॉ करून घेतल्यानंतर मी जशा पद्धतीने व्हिडिओमध्ये खुणा करून घेत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला हे टक्स मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेंटरचा टक्ससुद्धा थोडा वर वाटत होता त्यामुळे मी त्याला थोडासा खाली करून घेतला आहे. तर हे टक्स तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. फक्त आपला प्रॉपर शिवल्यानंतर हा ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थितरित्या बसायला पाहिजे आणि हे टक्स जे आहे हे व्यवस्थितरित्या दिसायला पण पाहिजे. त्यासाठी हे टक्स तुम्ही थोडेफार ॲडजस्ट करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ दिसतच आहे की मी कशा पद्धतीने माझा सेंटरचा टक्स जो होता तो थोडा मोठा वाटत असल्यामुळे मी त्याची उंची जी आहे ती थोडी कमी करून घेतली आहे. आता मी चॉकनी जी मार्किंग करून घेतली होती पूर्ण, जिथे मुंड्याच्या इथे पण मी वाढवून घेतलं होतं थोडं, तर ते मार्किंग करून घेतलेलं जे आहे ते मी कट करून घेणार आहे. इथे साईडला सुद्धा मी थोडं मार्जिन ॲड करलं होतं. ते मार्जिनसुद्धा मी इथे कट करून घेणार आहे आणि बाकीचं जेवढं सुद्धा मी वाढवलेलं आणि प्रॉपर ट्रेस केलेलं आपलं मार्किंग होतं, ते इथे व्यवस्थितरित्या मी इथे कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थितरित्या बसेल. कुठेच त्याला चून किंवा शोल्डर उतरण्याची किंवा काहीही प्रॉब्लेम अशा पद्धतीच्या कटिंगला येत नाही. तर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा आणि या पद्धतीने ब्लाऊज शिकून बघा.
तुम्हाला फक्त यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, पण तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा तुम्हाला चांगलं यायला लागेल, तर तुम्ही नक्कीच खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊज शिवायला लागाल. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या हलक्या हाताने मी कुठेही वाकडे-तिकडे आपली कात्री न फिरता व्यवस्थितरित्या इथे मी कटिंग करून घेतलेला आहे. आता मुंढ्यामध्ये जो आपला भाग आपण वाढवला होता, तो का वाढवला होता ते सांगते. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स जो आहे तो पकडून थोडासा साईडला ठेवून आत्ता तुम्हाला हा मुंढ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थितरित्या देऊन कट करून घ्यायचा आहे. का तर सांगते, की तुम्ही डायरेक्ट जर मुंढ्याचा हा टक्स मारला, तर आतल्या साईडला तो कापड जो आहे तो ओढला जातो आणि व्यवस्थितरित्या आपला मुंड्याचा आकार बसत नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली, तर तुमचा हा मुंड्याचा आकार एकदम व्यवस्थित बसतो. कुठेच काखेत म्हणा किंवा हा टक्स मारल्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो ओढला जात नाही. स्लीव्हज जी आहे ती आतल्या साईडला ओढली जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कटिंग तुम्ही करायचं आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर त्या टक्सच्या तिथे मी नॉच टाकून घेतलेले आहेत. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट समजतं, की आपल्याला टक्स कुठून करायचा आहे स्टार्ट आणि कुठून एंड करायचं आहे ते. तर इथे आपलं हे फ्रंट पार्टचं सुद्धा मार्किंग करून झालेलं आहे पूर्ण. आता हा राहिलेला कापड मी इथे घेत आहे आणि साईडला जो कापड होता आपला उरलेला, त्यामध्ये आधी आपण इथे योगपट्टी काढून घेणार आहोत. तर योगपट्टी काढून घेण्यासाठी मी कापड व्यवस्थितरित्या सेट करून घेतला आहे आणि त्यानंतर हा बॅक पीस जो आपण ड्रॉ करून घेतला होता, तो व्यवस्थितरित्या इथे मी या कापडावर एकावर एक अरेंज करून घेतला आहे. आता व्हिडिओ तुम्ही बघू शकता योगपट्टी आपल्याला कशा पद्धतीने काढायची ते. त्याआधी मी 1 इंच जे बॅक साईडला मार्जिन वाढवलं होतं, ते मी इथे कमी करून घेत आहे, कारण ते आपल्याला फ्रंट साईडला नको आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता, मी योगपट्टीचं मार्किंग कशा पद्धतीने करून घेत आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे एक्स्ट्राचं जे 1 इंचचं मार्जिन होतं, ते गळ्याचं आपलं डिझाईनसाठी लागणार होतं. त्याचं फ्रंट पार्टमध्ये काहीही काम नाही आहे, त्यामुळे मी ते कमी करून घेतलं होतं आणि आपली जो प्रॉपर योगपट्टीचा आकार होता, तोच इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आता इथे मी शिलाईसाठी जेवढं आपलं पाव इंच मार्जिन ॲड होतं, तेवढंच इथे मी योगपट्टीला वाढवून घेतलेली आहे पाव इंच आणि अशा पद्धतीने फक्त उंचीमध्ये आपल्याला हे मार्जिन ॲड करायचं आहे आणि मार्जिन ॲड केल्यानंतर मी इथे योगपट्टी तुम्ही बघू शकता काढून म्हणजे कट करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली बॅक साईड आणि योगपट्टी आणि फ्रंट साईडचा पार्ट पूर्णपणे कट करून झालेला आहे. आता आपण राहिलेल्या कपड्यामध्ये जे आहे स्लीव्ज कट करून घेणार आहोत. तर इथे व्यवस्थितरित्या मी कपड्याची जी आहे डबल घडी करून घेतलेली आहे आणि हा एक्स्ट्राचा वरचा जो कापड होता तो इथे मी कट करून घेतला आहे. जेणेकरून आपल्याला स्लीव्ज आखताना काहीही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आधी आपल्याला हा कापड एक्स्ट्रा व्यवस्थितरित्या कटिंग करून घ्यायचा आहे. आता यानंतर मी स्केलच्या मदतीने सगळ्यात आधी खालीवर जो कापड होता ते तिथे एक स्ट्रेट लाईन टाकून घेतली आहे. आता तिथून जे आहे आपल्याला पाव इंचाच्या अंतरावर अजून एक लाईन ओढायची आहे. तर हा आपला शिलाई मार्जिन असणार आहे. आता त्यानंतर जे आहे आपली स्लीव्सची उंची आहे 10 इंच. त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे आणि 10.5 इंचावर मी इथे एक खूण करून तिथे स्ट्रेट लाईन ओढून घेतली आहे. आता ही लाईन ओढून घेतल्यानंतर मी राहिलेला वरचा कापड जो आहे तो कट करून घेणार आहे आणि तो साईडला ठेवून घेणार आहे. कारण आपल्याला आपली घडी जी आहे म्हणजे मुंड्याचा आकार जो आहे तो देण्यासाठी हा कापड कमी होणार होता. त्यामुळे आधीच मी हा व्यवस्थितरित्या कट करून इथे शेजारी ठेवून घेतला आहे. आता तुम्ही मुंढा अशा पद्धतीने मोजायचा आहे जसा मी व्हिडिओ दाखवला आहे. तर इथे आपल्याला एक्स्ट्राचं जे आपण 1.5 इंच मार्जिन ॲड केलं होतं ते मोजायचं नाही आहे. फक्त जेवढा मुंढा आपला येतो आहे रेडी तो मोजायचा आहे. आता त्यानंतर इथे वरच्या साईडला खाली मी 3 इंच टाकून घेतला आहे आणि तिथे स्ट्रेट लाईन ओढून घेतली आहे आणि मुंढा जो आपला आला आहे, तर इथे 8.5 इंच आपला मुंढा आला होता. तर इथे मी 8.5 अशा पद्धतीने टाकून घेतला आहे, जसं व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी बाहीचा आकार जो आहे तो देऊन घेत आहे. ठीक आहे, तर हा बाहीचा बॅक साईडचा आकार असणार आहे आणि फ्रंट साईडचा आकार आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर तुम्ही हा कापड बघू शकता. मी मेन कापडाच्या खाली जेवढा शिलाई जाणार आहे तेवढा कापड मेन कापडाच्या खाली ठेवून घेतलेला आहे. म्हणजे जॉइंटमध्ये तो कापड आपला युटिलाइज होईल आणि बाकी नंतर वरचा कापड जो आहे तो आपला जॉइंटमध्ये लागेल. तर इथे त्यानंतर मी आतला आकारसुद्धा देऊन घेतला आहे. तर इथे मी आता दंडघेर टाकून घेत आहे. आपला दंडघेर आहे 5. त्यानंतर वरचा थोडासा दंडघेरसुद्धा मोजून तो सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे. तर तो आहे 11.5.
तर इथे मी 11:30चा निम्मा आणि 10चा निम्मा 5 असं टाकून घेतलेला आहे. त्यानंतर ही मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. ते सुद्धा मी इथे टाकून घेत आहे. आणि अशा पद्धतीने इथे मी ही लाईन ड्रॉ करून घेत आहे. आता यानंतर मी जे आहे इथे आपली स्लीव्ज रेडी करून झाली आहे ती कट करून घेणार आहे. तर या ब्लाऊजचा जो आहे स्टिचिंगचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करणार आहे. याच पार्टमध्ये अपलोड केलं असतं तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. त्यामुळे मी याचा सेकंड पार्ट घेऊन येणार आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अपलोड केल्यानंतर मी तो व्हिडिओची लिंक जी आहे ती पोस्ट करून देईल. तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघाल. तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा स्लीव्हचा जो मी जॉईंटचा भाग होता तो इथे साईडला घेऊन कट करून घेत आहे. आणि आता तुम्हाला मी इथे ठेवून दाखवते की कशा पद्धतीने आपल्या इथे जॉईंट लागणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करताना इथे हा जॉईंट लावून घ्यायचा आहे. तर इथे व्यवस्थितरित्या मापामध्ये मी या जॉईंटचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर इथे हे बघा आपलं हे कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला इथे फ्रंटचा जो मुंड्याचा आकार आहे म्हणजे फ्रंटचा मुंड्याचा बाहीचा आकार तो सुद्धा कट करायचा आहे. त्याआधी मी इथे खालीवर जे कापड होतं आपण ते स्ट्रेट करून घेतलं होतं ते इथे मी व्यवस्थितरित्या कट करून घेत आहे. तर आपण हे जॉईंटचे भाग साईडला ठेवून सर्वात आधी जे आहे आपला फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार जो आहे तो कट करून घेत आहे. तर व्यवस्थितरित्या जसा आकार मी ड्रॉ केला होता त्या पद्धतीने ते एकदम व्यवस्थित आपला हा मुंड्याचा आकार मी कट करून घेतलेला आहे. थोडा मला इथे हा थोडा जास्त हे वाटत होता तर मी ते थोडा प्रॉपर आकारामध्ये कट करून घेतला आहे. ठीक आहे. तर इथे स्लीव्ज आपली ही कट करून झालेली आहे. हे जॉईंटचे पार्टसुद्धा मी या स्लीव्जमध्येच ठेवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला शिवताना पटकन हे हाताखाली येतील. आता यानंतर इथे मी हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. याला प्रॉपर मी प्रेस करून घेतलेला आहे. तर कटिंग करण्याआधी तुम्ही सुद्धा नक्कीच प्रेस करून घेत चला जेणेकरून आपली फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येते. जर तुम्ही नेहमीच्या तुमच्या ब्लाऊज शिवत असताना प्रेस करत नसाल तर एकदा करून बघा. फिनिशिंगमध्ये खूप फरक पडतो आणि खूप सुंदर सोबर असं आपलं ब्लाऊज रेडी होतं. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या प्रेस करून घेतलेला आहे मी ब्लाऊज पीस आणि आपल्या डेस्कवर जे आहे ते ठेवून घेतलं आहे. आता यानंतर इथे मी एक व्यवस्थितरित्या जे आपले कटिंग केलेले पार्ट्स आहेत, बॅकचा पार्ट, फ्रंटचा पार्ट, योकपट्टी आणि स्लीव्ज हे व्यवस्थितरित्या इथे मी अरेंज करून घेत आहे. तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता इथे मी बॅक पार्ट ठेवून घेतला आहे. त्याच्याच वरती जो आहे फ्रंटचा पार्ट ठेवून घेतला आहे. साईडला उरलेल्या कापडामध्ये योकपट्टी अरेंज करून घेतलेली आहे आणि लास्टला स्लीव्ज अरेंज केलेले आहेत. तर सगळं अरेंज करून झाल्यानंतर मी तुम्हाला एकदा दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने सगळं अरेंज करून घेतलेलं आहे. तर हे बघा हे स्लीव्ज आहेत आणि हा बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि योकपट्टी. तर अस्तराचा कापड जो आहे तो आपल्याला कट करताना थोडंसं पाव किंवा अर्धा इंच कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे. जेणेकरून अस्तर अटॅच करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि एक्स्ट्राचं कापड आपण अस्तर अटॅच करून घेतल्यानंतर कटच करून टाकतो. पण थोडं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थितरित्या आपल्याला स्टिच करता येतं. शिवताना काहीच त्याचा प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कशा पद्धतीने इथे मार्जिन ठेवून कटिंग करून घेत आहे ते. बॅक पीस कट करून झाल्यानंतर त्याची घडी घालून घेतली आहे. त्यावर योकपट्टी ठेवून घेणार आहे. आणि आता हा फ्रंटचा पार्ट आपण कट करणार आहोत. आणि तो पण यावर ठेवून घेणार आहोत. तर इन केस जर तुम्ही व्यवस्थितरित्या कटिंग करून ठेवत असाल आणि नंतर शिवत असाल तर अशा पद्धतीनेच आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे ते व्यवस्थितरित्या राहतं आणि त्याची घडी वगैरे जी आहे ती निघत नाही, चुरगळा होत नाही आणि शिवताना आपल्याला व्यवस्थितरित्या फिनिशिंग येते. तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओत घेऊन येणार आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही की बुट्टी जी आहे ती वरच्या साईडला होती. त्यामुळे स्लीव्ज जी आहे मी अशा पद्धतीने अरेंज केली आहे इथे, की बुट्टी जी आहे ती वरच्या साईडला येईल. तर कटिंग करताना तुम्ही या गोष्टींना सुद्धा लक्ष द्यायचं आहे, की तुमचं बुट्ट्या वगैरे काही असेल तर ते व्यवस्थितरित्या सरळच यायला पाहिजे. जसं आपल्या हाताच्या डायरेक्शनमध्येच ते पाहिजे. तर इथे ब्लाऊज आपला कटिंग करून झालेला आहे. याचा स्टिचिंग व्हिडिओ लवकरच मी आपल्या चॅनलवर अपलोड करेल. आणि इथे तुम्ही बघू शकता
स्टिचिंगचा मी लास्ट स्टिच झाल्यानंतरचा एक लास्टचा व्हिडिओ जो आहे तो इथे टाकलेला आहे. हे बघा बाहीची बुट्टी आपण अशा पद्धतीने उभी घेतलेली आहे. तर इथे हा फायनल लूक या ब्लाऊजचा आहे. याचा डिटेल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे स्टिचिंगचा. कसं शिवायचं, काय शिवायचं, पायपिंग कशी लावायची आणि हे अटॅच कसं करायचं, हे सगळं मी आपल्या या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कुठल्या कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.